महायुती म्हणून भाजप किंवा शिवसेना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या बरोबर चर्चा करायला तयार नाहीत। 5 ते 6 बैठका आमच्या झाल्या। त्या बैठकीमध्ये त्यांनी कुठेही आम्हाला त्यामध्ये सामील करून घेण्याचा कुठेही त्यामध्ये प्रयत्न दिसला नाही। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आणि मुश्रीफ साहेबांच्या कानावरती जर एखादी काम आम्ही सांगितलं तर निश्चितपणे ते तडीच नेल्याशिवाय राहत नाहीत। त्या ठिकाणी दीपरावांचं पूर्ण या नगरामध्ये या ठिकाणी प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी निश्चितपणे ते प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं निश्चितपणे दीपराव कुन्नुरे हेच आमचे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शेंगा। आज आपण हातकणंगले इथं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या हातकणंगले नगर पंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज आपल्या समेत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आहेत, ज्यांच्या ताकदीमुळे मला वाटते नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हातकणंगले नगरपंचायतसाठी कोट्यावधीचा निधी आज उपलब्ध झालेला आहे। परिणामी आज साहेब नमस्ते। नगरपंचायतच्या इलेक्शन चालू असताना आपली नेमकी भूमिका काय असणार? हातकणंगले नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी चालू आहे। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून पॅनेल करायचं या दृष्टीनं आपण सर्वांच्या बरोबर आमचे स्थानिक नगर पंचायतीचे आमचे इथले इच्छुक उमेदवार, त्याचबरोबर आमचे अमित खोत वगैरे यांनी चर्चा केली, परंतु कुठेही त्यामध्ये महायुती म्हणून भाजप किंवा शिवसेना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या बरोबर चर्चा करायला तयार नाहीत। 5 ते 6 बैठका आमच्या झाल्या। त्या बैठकीमध्ये त्यांनी कुठेही आम्हाला त्यामध्ये सामील करून घेण्याचा कुठेही त्यामध्ये प्रयत्न दिसला नाही। म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती झाल्या। या मुलाखतीमध्ये आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी महायुती बरोबर आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्हाला बरोबर घेत नाहीत, त्यामुळे आम्ही स्वबळावरती लढायचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि आज जो 17 नगरसेवक पदासाठी आणि 18वी सीट आमची जी नगराध्यक्ष पदासाठी आहे, या ठिकाणी काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 इच्छुक उमेदवार आहेत। त्यांना आम्ही सर्वांना आजपासून फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आदरणीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या नगर पंचायतीमध्ये जवळजवळ 3.5 कोटीचा या ठिकाणी फंड्स या ठिकाणी आलेले आहेत। तरी पण आपण या ठिकाणी फार मोठी समस्या जी पिण्याच्या पाण्याची आहे, या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आमच्या मनीषा दबडे ताई आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी पाणी प्रश्नावरती या ठिकाणी प्रश्न हा तडीस लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी ते गेला नाही। परंतु मी एवढीच खात्री देतो की ज्या ठिकाणी काम अडतं त्या ठिकाणी आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आणि मुश्रीफ साहेबांच्या कानावरती जर एखादी काम आम्ही सांगितलं तर निश्चितपणे ते तडीच नेल्याशिवाय राहत नाहीत। मला या 4 दिवसामध्ये आपले फॉर्म भरून झाल्यानंतर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मोठा मेळावा या ठिकाणी घेऊन निश्चितपणे ज्या समस्या या ठिकाणी आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू आणि त्या सोडवू, एवढी मी आपल्याला या ठिकाणी खात्री। एका बाजूला राज्य लेवलला राजकीयाचे महायुतीचे प्रमुख नेते आमची युती असल्याची घोषणा करत आहेत, परंतु स्थानिक लेवलला बघितलं नगरपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, इथं मात्र एकमेकाच्या युत्या तुटल्याचं चित्र दिसतंय। आपण स्वतंत्र लढण्याची घोषणा केली, मग राज्य लेवलची महायुती नेमकी काय भूमिका घेते? नाही, तुटल्याची नाही, आमच्यावर इथं चर्चाच करण्यासाठी ते तयार नाहीत। इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही महायुती करण्यासाठी प्रयत्न केला, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला बरोबर घेतलं किंवा आम्ही त्यांना बरोबर घेतलं त्या ठिकाणी आमची महायुती होणारच आहे। परंतु ज्या ठिकाणी ते बरोबर येणारच नाहीत अशा ठिकाणी आम्ही काय करणार, त्या ठिकाणी आम्हाला स्वबळावर लढावं लागेल। हातकणंगले नगरपंचायतचा नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार कोण असेल? या ठिकाणी 2 इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आमच्याकडे मागणी केलेली आहे। त्यामध्ये दीपकराव कुन्नुरे आहेत। त्या ठिकाणी दीपकरावांचं पूर्ण या नगरामध्ये या ठिकाणी प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी निश्चितपणे ते प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं निश्चितपणे दीपराव कुन्नुरे हेच आमचे या ठिकाणी
नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. हातकणंगले नगरपंचायत मध्ये महायुतीत आपली युती न होण्याचं नेमकं असं काय कारण घडलं की आपण महायुतीत समावेश होऊ शकलो नाही? कारण असं घडलं की त्यांनी स्वबळावरतीच लढायचं दोघांनी ठरवल्यामुळं ते आपल्या इच्छुक उमेदवारांच्या बरोबर आमच्या बरोबर कुठेही चर्चा करण्यासाठी अजून सुद्धा तयार नाही आहेत. त्यामुळं हा निर्णय आम्हाला घ्यावा लागलेला आहे. तरी पण आज आपण फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. आज उद्या जर चर्चा झाली तर पुन्हा आपण महायुतीत सामील होणार का? त्यांना जर सामील करण्याची इच्छा असती तर निश्चितपणे आमच्याशी ते बोलले असते. आदरणीय आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे मुश्रीफ साहेबांच्यावर ते बोलले असते. कुठेही त्यांच्याकडून ते भावना त्यामध्ये दिसून येत नाही. हातकणंगले नगरपंचायतच्या माध्यमातून महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसत असून आता साधारणतः जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीला कोणत्याही पद्धतीचं मेळात घेतलं जात नाही. परिणामी आम्ही सर्व जागा लढवून नगराध्यक्ष पदाची निवडणूकही लढवणार. परिणामी 2 दिवसात कोणत्याही पद्धतीची चर्चा झाल्यास पक्ष लेवलला निर्णय बदलू शकतो अशाही आशयाचं त्यांनी मत व्यक्त केलं. त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. News 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.